साधू मंडळी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी. रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रभू रामचंद्रांचं नाव आठवलं की सगळ्यात पहिल्यांदा तो दोहा आठवतो की एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा और एक राम इन सबसे न्यारा. याचा अर्थ असा नव्हे की दोह्यामध्ये 4 राम सांगितलेत, असं नाही. दोह्यामध्ये एकाच रामाचं वर्णन आहे, जो सगळ्यात शेवटी सांगितला की एक राम इन सबसे न्यारा. आपण तिथून सुरुवात करूया. एक राम इन सबसे न्यारा, सगळ्यांपेक्षा एक वेगळा राम आहे म्हणे. तो कोणता? तर तो हा जो निर्गुण आहे, निराकार आहे, निर्लेप आहे, निष्कलंक आहे, निसंकुचित आहे, अचल आहे, अभंग आहे, अविरत आहे, जो काल होता, जो आज आहे, जो उद्यापासून कायम राहील, तो राम म्हणजे इन सबसे न्यारा. त्या रामाचं दर्शन फक्त गुरुकृपेनं ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून सामान्य जीवाच्या जो राम नजरेस पडेल, तो राम म्हणजे इन सबसे न्यारा. या सगळ्यांपेक्षा तो वेगळा आहे, कारण तो आकार रहित आहे. मज आकार शून्य आकारू, निरुपाधिका उपचारू, मज विधी विवर्जता व्यवहारू आचारधिक, असं म्हणाले भगवान श्रीकृष्ण. भगवंताचं वर्णन करत असताना, त्या रामाचा उल्लेख करत असताना म्हणाले की तो राम वेगळा का आहे, तर तो रंगहीन आहे, तो आकार शून्य आहे, तो निराकार आहे, म्हणून तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आणि त्याच रामाची ही सगळी बनवलेली सृष्टी आहे. म्हणून म्हणतात की एक राम का सकल पसारा. त्याच एका रामाचा हा सगळा पसारा आहे. ही सृष्टी म्हणजे भगवंताचा सगळा पसारा आहे. आपण म्हणतो ना, पाहिला कण कणवासी राम. या कणाकणामध्ये सुद्धा राम भरलेला आहे. कण कण में भगवान है और कण कण ही भगवान है. सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये भगवंताचा अस्तित्व आहे. म्हणून म्हणतात की एक राम का सकल पसारा, एक राम घट घट में लेटा. तोच राम प्रत्येकाच्या घटाघटामध्ये गच भरलेला आहे. म्हणून म्हणतात की हर घट में होता है साई, साई के बिना घट नाही कोई. प्रत्येक घटामध्ये त्याच रामाचं अस्तित्व आहे. कुणी त्याला आत्मा म्हणेल, कुणी त्याला आत्मा राम म्हणेल, पण तो रामच आहे जो प्रत्येकाच्या घटामध्ये विराजमान आहे. आणि तोच राम जेव्हा अवतारी महापुरुष म्हणून जन्माला आले, तेव्हा दशरथ राजाच्या पोटी जन्माला आले. म्हणून म्हणतात की एक राम दशरथ का बेटा. जो दशरथ राजाच्या पोटी जन्माला आला, तोच राम घट घट में लेटा. त्याच रामाचा सकल पसारा आणि तोच राम इन सबसे न्यारा. सामान्य माणसाच्या नजरेस पडला नाही, म्हणून म्हणतात की तोच राम सगळ्यांपेक्षा वेगळा सुद्धा आहे. या वेगवेगळ्या रूपांच्या माध्यमातून राम आपल्या अवतीभोवती नांदतो आहे. भगवंत त्याची लीला या वेगवेगळ्या रूपांच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो आहे. पण मला माफ करा, फक्त रामनवमी साजरी करून राम मात्र सगळ्यांना कळणार नाही. राम राम कर आयु बीती, राम समझ में आया ना, कहे अवतार बिना गुरु के राम किसी ने पाया ना. राम राम म्हणत आयुष्य सरून जाईल, पण राम मित्रांनो आपल्या अवतीभोवती नांदतो आहे. राम या सगळ्यांच्या माध्यमातून लीला करून दाखवत आहे. ही गोष्ट मात्र आपल्या लक्षात येणार नाही. राम राम कर आयु बीती, आयुष्य संपून जाईल, पण राम समज में आया ना, राम मात्र कळणं सोपं नव्हे. राम राम कर आयु बीती, राम समज में आया ना, कहे अवतार बिना गुरु के राम किसी ने पाया ना. गुरुला जोपर्यंत माणसं शरण जात नाही, तोपर्यंत राम कुणाच्याही लक्षात येणं शक्य नाही. सामान्य जीवांचा उद्धार व्हावा म्हणून भगवंतानं दशरथ राजाच्या पोटी राम म्हणून जन्म घेतला. सामान्य माणसासारखं शरीर धारण केलं आणि सकळ समाजाला, सकळ मानव मात्राला संदेश दिला, आदर्श घालून दिला की आईवडिलांच्या शिकवणी कशा पद्धतीनं फॉलो करायच्या, मर्यादांचं कशा पद्धतीनं सांभाळ करायचा, आयुष्यामध्ये जेव्हा ताणतणाव येतो, जेव्हा स्ट्रगल येतो, जेव्हा अडीअडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याला कशा पद्धतीनं फेस करायचं, हे प्रभू रामचंद्रांनी रामायणाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात आणून दिलं. भगवंत, आम्हाला तो किस्सा आठवतोय. लहानपणी जेव्हा सत्संगला जायचो, तेव्हा एक महात्मा सत्संगमध्ये किस्सा सांगायचे. म्हणायचे, भगवंत अवतार सामान्य माणसाचं शरीर धारण का करतो, तर सामान्य माणसाच्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून भगवंत सामान्य माणसाचं शरीर धारण करतो. आणि एक उदाहरण खूप छान सांगायचे. म्हणायचे, पावसाळ्याचे दिवस होते. खिडकीमध्ये एक चिमणी बसलेली होती आणि पावसाला सुरुवात झाली तर चिमणी भिजायला लागली. आतल्या व्यक्तीला वाटलं की चिमणी निवाऱ्याला आली पाहिजे. त्यानं तिला पकडण्याचा प्रयत्न केला निवाऱ्याला घेण्यासाठी, पण चिमणी घाबरली आणि भुरकन उडून बाहेरच्या झाडावर जाऊन बसली.
झाडावर बसली तर जास्त भिजायला लागली, थंडीनं व्याकुळ व्हायला लागली. व्यक्तीला वाटलं अरे आपण उगाच पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण तर तिला निवाऱ्याला घेत होतो, आपण तर तिचं संरक्षण करत होतो. चिमणी उगीच घाबरली. तो परत शांत बसला. 5 मिनिटांनी चिमणी परत खिडकीमध्ये येऊन बसली. तर त्यानं हात जोडले चिमणीला. अगं म्हणे चिवताय, मी तुला निवाऱ्याला घेण्याचा प्रयत्न करतोय, तू घाबरू नको, माझ्या हाताशी लाग, मी तुला निवाऱ्याला घेतो. त्यानं परत हात पुढं केला तर चिमणी परत घाबरली आणि उडून परत बाहेर निघून गेली. त्या व्यक्तीची भावना सुंदर होती. त्याला चिमणीला निवाऱ्याला घ्यायचं होतं, पावसापासून संरक्षण करायचं होतं, पण त्याची भाषा चिमणीला कळत नव्हती. त्यानं भगवंताकडे प्रार्थना केली. म्हणे भगवंता मला 2 मिनिटासाठी चिमणी बनव. माझी भावना तिला समजायला पाहिजे की मी तिला निवाऱ्याला घेतोय, मी तिचं संरक्षण करतोय, माझी भाषा तिला कळत नाही, म्हणून मला 2 मिनिटासाठी चिमणी बनव, जेणेकरून मी तिला तिच्या भाषेत समजावून सांगेल की मी तुला वाचवायला आलोय, तुला तुझं नुकसान करायला नाही आलो. तर म्हणे भगवंतानं त्याला 2 मिनिटासाठी चिमणी बनवली. परत चिमणी येऊन बसली तर त्यानं सांगितलं, म्हणे अगं चिवताय, मी तुला निवाऱ्याला घेण्यासाठी प्रयत्न करतोय, या पावसापासून तुझं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय, तू घाबरून जाऊ नको, तर तू आतल्या बाजूला निवाऱ्याला येऊन बस. असा किस्सा सांगायचे महात्मा. या किस्स्याच्या माध्यमातून ते महात्मा समजावून सांगायचे की चिमणीला चिमणीची भाषा कळते, म्हणून माणसाला चिमणीचं रूप धारण करून चिमणीच्या भाषेत चिमणीला समजावून सांगावं लागलं की मी तुझं संरक्षण करायला आलोय, तुझं नुकसान करायला नाही, माझ्यापासून घाबरून जाऊ नको. अगदी याच पद्धतीनं माणसाला माणसाची भाषा कळेल म्हणून भगवंताला मानवी रूपामध्ये यावं लागलं, मनुष्याचा देह धारण करावा लागला, मानवी जन्मात यावं लागलं आणि माणसाला समजावून सांगावं लागलं की अरे मी तुमच्या उद्धाराकरता आलोय, माझी भावना समजून घ्या. माता कौशल्या आणि राजा दशरथांच्या पोटी भगवंतानं राम म्हणून अवतारी महापुरुष म्हणून जन्म घेतला. त्यांचे अनेक किस्से रामायणाच्या माध्यमातून आपण पाहिले, ऐकले. परंतु या रामनवमीच्या निमित्तानं आपल्याला एक गोष्ट मित्रांनो गांभीर्यानं घ्यावीच लागेल की प्रभू रामचंद्र रामायणाच्या तेवढ्याच एका कालखंडापुरते सीमित नव्हते. फक्त रामायणातलं एक पात्र म्हणजे प्रभू रामचंद्र नव्हे, तर राम आजही आपल्या अवतीभोवती नांदतो आहे, वेगवेगळ्या रूपानं लीला करतो आहे. या सगळ्या सृष्टीमध्ये राम गच्च भरलेला आहे. प्रत्येक घटामध्ये तो विराजमान आहे आणि तो कसा विराजमान आहे, कशा पद्धतीने लीला करतो आहे, ही गोष्ट या रामनवमीच्या निमित्तानं आपल्याला मित्रांनो जाणून घ्यावीच लागेल. आणि ते जाणून घेतलं तर म्हणता येईल प्रभू रामचंद्र आम्हाला कळाले, नाही तर मग राम राम कर आयु बीती, सगळं आयुष्य निघून जाईल राम राम करून. पण राम समजायला मग मात्र अशक्य आहे. तो कळेल कधी, जर सद्गुरूला शरण गेलो तर रामाची ही सगळी रूपं कळतील. अहो राम म्हणजे विठ्ठल, राम म्हणजे पांडुरंग, राम म्हणजे कृष्ण, राम म्हणजे देव, राम म्हणजे भगवंत, राम म्हणजे ईश्वर, हे सगळी नावं रामाचीच आहेत. राम रामच आहे. वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या नावानं तो आपल्या अवतीभोवती नांदतो आहे. कळेल मित्रांनो गुरुला शरण गेल्यानंतर. सद्गुरूशी शरण जाय त्यास ब्रह्मप्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे ते पाय. सद्गुरूचे पाय धरूयात. रामाची सगळी रूपं, वेगवेगळ्या नावाची सगळी रूपं रामाची निदर्शनात पडतील सद्गुरूच्या कृपेनं. सद्गुरूला शरण जाऊयात आणि म्हणूयात, रोखठोक सवाल करूयात की एक राम आम्हाला माहीत आहे, रामायणाच्या माध्यमातून वाचला, जो राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या पोटी जन्माला आले होते. पण हे राम काय आहेत? एक राम दशरथ का बेटा, आम्हाला माहीत आहे रामायणाच्या माध्यमातून. एक राम घटघट में लेटा, तो कसा आहे सांगा. एक राम का सकल पसारा, आम्हाला सांगा. आणि एक राम इन सबसे न्यारा, ही सगळी रामाची रूपं आम्हाला दाखवा. सद्गुरूला प्रश्न विचारा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ब्रह्मवेता सद्गुरूपाशी मिळतील. प्रेमाने बोला. धन निरंकारजी.